13 ऑगस्ट रोजी बेटावत गाव हे जामनेर तालुक्यात येते। त्या गावातील एक तरुण होता मुस्लिम समाजाचा सुलेमान पठाण। हा जामनेरला दुपारी त्याचा पोलीस भरतीचा फॉर्म भरायला आलेला होता आणि तो एका मुलीशी कोणतरी बोलत होता, काहीतरी बुवा तू पण फॉर्म भर मी पण भरतो असं काहीतरी। परंतु काही जामनेरचे समाजकंटक 10-12 गुंड प्रवृत्तीचे मुलं तिथे आले, त्याला तिथे अमानुष मारहाण केली। त्यानंतर त्याला बस स्टँडवर नेलं जामनेरच्या, तिथे पण त्याला भरपूर मारहाण केली, त्याचे नखं काढले। त्या नखं काढून त्यांचं समाधान झालं नाही, त्यांनी त्या इस्माला तो बेटावतचा राहणार आहे त्या बेटावत गावी आणलं आणि त्याच्या घरासमोर त्याला बेदम अमानुष मारहाण केली। त्या अमानुष मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। हा जो मोर्चा निघालेला आहे आज त्याला न्याय मिळण्यासाठी मोर्चा काढलेला आहे। कौमी एकता फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत कुर्बान मेंबर साहेब, आमचे दलित संघटनेचे अध्यक्ष आहेत, आदिवासी संघटनेचे अध्यक्ष आहेत, सर्व समाजाची लोकांनी, सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी हा मोर्चा प्रांत कार्यालय फैजपूर येथे आणलेला आहे। जोपर्यंत त्या पूर्ण आरोपीला अटक होत नाही आणि त्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन पेटणार आहेत। जर आज आम्हाला न्याय नाही मिळाला तर हे आंदोलन जिल्हास्तरीयवर येणार आहेत। त्यानंतर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन छेडणार आहेत। आमच्या वरिष्ठांशी आम्ही बोलणी केलेली आहेत, तरी ताबडतोब या गुन्हेगारांना अटक करावी व त्या सुलेमानच्या पीडित लोकांना त्याच्या आईवडिलांना न्याय द्यावा व 25 लाख रुपये त्यांना भरपाई नुकसान द्यावी अशी आम्ही या निवेदनाद्वारे मागणी करतो। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।